नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातम्यांच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी. नेहमी सत्य आणि सखोल बातमी देणारे तरुण भारत न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलने अल्पावधीतच तब्बल 5 लाख सबस्क्रायबरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आमच्या यशात आपलं योगदान हे महत्त्वाचं असल्यानं आपल्या सर्वांचे शतशः आभार आणि धन्यवाद. यापुढेही आपले सहकार्य आम्हास मिळत राहील हीच सदिच्छा. आणि आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. भाजप हायकमांडने आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देताना हायकमांडला यत्नाळ यांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले. आज गुरुवारी शहरातील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आम्ही काही चुका केल्यास त्या सुधारू. हायकमांडच्या नेत्यांना यत्नाळ यांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करू आणि त्यांची घर वापसी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बुधवारी रात्री उशिरा पाटील मळा येथे एका युवकावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल धामणेकर वय 43 असं हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्याच नात्यातील एका तरुणाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश आणि खडे बाजारचे पोलीस निरीक्षक तसेच त्यांचे सहकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या घटनेनंतर मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी जमली होती. उपलब्ध माहितीनुसार बुधवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी या संबंधीची माहिती घेत होते. महापालिकेच्या 58 प्रभागांमधील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्येबाबत चर्चा करण्यासाठी आज गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या सभागृहात LNT मुख्य आणि पाणीपुरवठा महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला महापौर मंगेश पवार यांच्या सूचनेनुसार कौन्सिल विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. बैठकीला काही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. जे अधिकारी बैठकीला आले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शुभा बी यांनी दिले. सदर बैठक आता 3 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कडक कारवाईसोबत खोलीत बंद करा अशी मागणी केली. मात्र यावर आयुक्तांनी तोडगा काढत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. बेळगाव तालुक्यातील सांबरा गावामध्ये बीएससी शिकत असलेल्या विद्यार्थिनी जान्हवी वय 22 हिने भिंतीवर नो वन ट्रस्ट मी असे लिहून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली. पोलीस आयुक्त याडा मार्टिन या घटनेसंदर्भात म्हणाले की मूळची हसन येथील सध्या राहणार सांबरा येथील नातेवाईकांच्या घरी राहणारी जान्हवी हिने मानसिक त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा संशय असून सुसाईड नोटमध्ये तिने कुटुंबियांवर दुःख व्यक्त केलं आहे. त्यामुळे पुढील तपास सुरू असून योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले. ह्या पाडव्याला सोन्याची खरेदी करा, समृद्धी आणि सुदैव घरी आणा. पाडव्याच्या मंगलमय सणासाठी खास डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलोय सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यावर खास सणासुदीची सूट. ज्या आनंदाच्या क्षणांना दिमागदार बनवा. आमच्या विशेष ऑफर सोबत सोन्याच्या खरेदीवर त्याच चांदी मोफत मिळवा आणि चांदीच्या 10,000च्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत मिळवा. या गुढीपाडव्याला आमच्या खास ज्वेलरी कलेक्शनसह तुमचे क्षण सोनेरी बनवा. आपल्या शोरूमला आजच भेट द्या आणि खास ऑफर्सचा लाभ घ्या. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख विभागाकडून कडक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग, राज्यमार्ग आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात नाकाबंदी करून वाहन आणि व्यक्तींची पोलीस तपासणी सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले आहे. शहराला पोलीस आयुक्तालयाकडून रात्री बॅरिकेडचे कडे उभारून तपासाची गती वाढवली आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नाक्याची उभारणी केली आहे.
आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगाव येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जुन्या पाईपलाईनऐवजी मोठ्या व्यासाची नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी आनंदनगर रहिवाशांनी आज महापौर मंगेश पवार यांच्याकडे केली. महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर वाणी जोशी यांनी या निवेदनाचा स्वीकार करून शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बैठक घेऊन समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. आनंदनगर रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या भागात सध्या 2.5 इंच व्यासाची जुनी पाईपलाईन असून लोकवस्तीमध्ये वाढ झाल्यानं ती अपुरी पडत आहे. परिणामी अनेक घरांना कमी दाबाने तसेच बऱ्याच वेळा पाणी मिळत नसल्यानं अनेक समस्या निर्माण होत आहेत. याची दखल घेऊन या परिसरात नवीन 4 इंचाची पाईपलाईन बसवून येथील पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पवार, रोहिणी जुवेकर, संतोष पवार आदी नागरिक उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक आता देशातील एक महत्त्वाच्या शहराच्या अभ्यास दौऱ्याला जाणार आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अद्याप ठिकाण ठरवलं नसलं तरी पुढील एप्रिल महिन्यात अभ्यास दौऱ्यासाठी नगरसेवक आणि अधिकारी महत्त्वाच्या शहराला रवाना होणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त शुभा बी यांनी प्रशासनाला पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. यावेळी 15व्या आयोग अंतर्गत कामे हाती घ्यावे, शहरातील नागरिकांच्या समस्या टपाल माध्यमातून आलेल्या समस्या निवारण करण्यासाठी विशेष बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचा येत्या रविवारी 30 मार्च रोजी प्रकट दिन आहे. बेळगाव शहरातील विविध श्री स्वामी समर्थ मंदिरात नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रकट दिनी मंदिरात पहाटे निर्गुण पादुकास अभिषेक, दुपारी पुष्पवृष्टी आणि पाळणा तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसह हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाणार आहे. त्यानुसार शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. बसवण्णा देवस्थान कमिटीतर्फे बसवण्णा यात्रेनिमित्त शनिवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 29 मार्च रोजी इंगळ्यांचे गाडे, रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आंबील गाडे, सोमवारी 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता बसवण्णा यात्रा आणि इंगळ्यांचा धार्मिक सोहळा होईल. त्यानंतर रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सामूहिक गुगुळ आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त श्रीदेव दादा सासनकाठी यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात 3 एप्रिल रोजी बेळगावातून ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवानिमित्ताने सासनकाठी नेण्याची परंपरा आहे. या यात्रेसाठी बेळगाव आणि परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी नियमांचे पालन करून उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. भाजपने बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना निलंबित केल्यावर पंचमसाली लिंगायत समाज नाराज झाला आहे. जय मृत्युंजय स्वामीजींनी निलंबन निर्णयाला चुकीचे ठरवले असून भाजपला भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिलाय. यत्नाळ हे समाजहितासाठी लढत होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायपूर्ण आहे असे त्यांनी म्हटलंय. पुढील महिन्यात 1 एप्रिलपासून नंदिनीच्या दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. प्रति लिटर 4 रुपयांची वाढ होणार असल्याची घोषणा कर्नाटक राज्य सरकारने केली आहे. या संदर्भातील माहिती कर्नाटकाचे सहकार मंत्री KN राजन्ना यांनी दिली आहे. यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दूध दरवाढीला दुजोरा देण्याचे टाळले होते, कारण आज गुरुवारी 27 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान कर्नाटक मिल्क फेडरेशनने वाढता उत्पादन खर्च, वाढलेले वेतन आणि वाढता वाहतूक खर्च या कारणांमुळे प्रति लिटर 5 रुपये वाढ प्रस्तावित केली होती. तथापि राज्य सरकारने अखेर प्रति लिटर दुधामागे 4 रुपयांची वाढ मंजूर केली आहे. भारत सरकारच्या आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनानुसार युनियन बँकेच्या हारुगिरी शाखेचे आज गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गुरुदेव ब्रह्मानंद आश्रम परमानंदवाडीचे अध्यक्ष परमपूज्य श्री सद्गुरू डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी यांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन संपन्न झाले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की हारुगेरी हे बेळगाव जिल्ह्यातील एक अत्यंत वेगाने वाढणारे शहर आहे. येथे बँकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आणि इतरांना आपल्या व्यवसायात वृद्धीकरिता मदत होणार आहे. बेळगाव क्षेत्राच्या प्रादेशिक प्रमुख आरती रौरणियार यांनी सांगितले की बँकेकडे ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध ठेवी आणि कर्ज योजनांसोबतच सीआरएम आणि लॉकर सेवा उपलब्ध आहे. या भव्य उद्घाटन सोहळ्याला 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये उपप्रादेशिक प्रमुख ज्ञानेश कुमार, ऑपरेशन्स विभाग प्रमुख नागराज पाटील, शाखा व्यवस्थापक आदिश शहा आणि बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. खानापूर तालुका भाजपच्या वतीने शिवस्मारक चौकामध्ये मंगळवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यात येईल व दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वेळेप्रसंगी संविधान सुद्धा बदलू असे मत व्यक्त केले होते. या विरोधात खानापूर भाजपने डीके शिवकुमार यांच्या विरोधात आंदोलन करून त्याचा निषेध व्यक्त केला. कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. निर्णयाच्या निषेधात डीके शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहनही यावेळी करण्यात आले. यावेळी मानवी साखळी करून त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. निपाणी तालुक्यासह सीमा भागात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाळ्याचे चटके बसणारा उष्मा कोगनोळीसह परिसरातही वाढलाय. यावर थंडगार उपाय म्हणून शीतपेय आणि थंड सरबत यांचा खप वाढू लागला असला तरी नैसर्गिक थंडावा मिळणाऱ्या ताक, काकडी आणि कलिंगडे या पारंपरिक थंडावा असणाऱ्या पर्यायांना मोठी पसंती दिली जात आहे. सध्या विरोधी पक्ष राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा आरोप करत आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. कागवाड मतदारसंघाच्या विकासासाठी भरपूर निधी आणला आहे. सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय, अशी माहिती आमदार राजू कागे यांनी दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जुगुळ येथे रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.